चला चला बॅटर चला लवकर. दहिसर संघ वेळ नकोय, अजून आम्हाला 3 मॅचेस कव्हर करायचे. ही पकडून 3 आहेत, नंतर 2 आहेत. फायनल म्हणजे लवकर झालीच पाहिजे, कारण उद्या देखील इथे 40+ स्पर्धा आहेत. काल बेतोडेवाले फायनलला गेले. चला बघा ओमकार कोणाला आवाज देतात बघा जरा. यश कोण आहे? दीपू कुठे गेलं बघा आता. सलामीची जोडी आपण पाहू शकता, मिलिंद आणि जयेश ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. साकेलला मिलिंदला आपण पाहू शकता. चला जरा लवकर लवकर. जगदीश जरा आता टाइम लावा बघा, 3:45 झालेले आहेत. 4 षटकांची मॅच आहे, 20 मिनिटात ही मॅच संपली पाहिजे, 4-5 पर्यंत एक इनिंग. जयेश भोईर आणि मिलिंद पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. 4 षटकांची मॅच. नारिवलीच्या मैदानात देखील उत्तर जे संघाने जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेत देखील हा संघ मेगा फायनल मध्ये आपण होता दहिसर संघ. चला दीपू लवकर या. चला सामना सुरू होतोय. इथून जो संघ जिंकेल तो लगेच सेमीफायनल मध्ये दातिवली संघावर फाईट बॅक करेल. विराज शॉर्ट रन गोलंदाजी करत आहेत. साकला मिली. ओ पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूचं. डॉट चेंडूची सुरुवात केली. 4 षटकांची आपण तर क्वार्टर फायनल. इथून जो संघ जिंकेल तो लगेच सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. आपण तर जयनुमान दातिवली संघाबरोबर चांगली मॅच बघायला मिळेल ती देखील. सर दातिवली संघ जर आपण आला असाल तर आपण आल्याची आपण तर आयोजकच संपर्क साधा. विराज राईट आर्म राऊंड द गंड मारा करतो. स्ट्राईकला मिलिंद. ओल एज आहे, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. झेल कोणी पकडलाय? अजितने खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद. जरा दहिसर संघ जरा तयार ठेवा ना राहुल, कारण का अजून आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि उद्या देखील मॅच आहेत 40+च्या. त्यामुळे जरा आपण तर खेळपट्टी देखील थोडीशी मरामत करायला लागते. निवृत्ती देखील आले आहेत. आता प्रत्येक खेळाडूची वेगळी बॅट आहे आणि आता स्पोर्ट्सच्या दुकानांनी मस्त काम केलंय, कव्हर दिलेत. बॅट धरायला नको, पाठीला लावा निघा. त्यामुळे तुमचा गार्ड देखील राहतो, तुमचे इनर राहतात, तुमचे ग्लोव्ज राहतात. महेंद्र भोईर ना 12व्याला विनंती, आपण इथे बस, इथे बस बळा. पंच वाईटची कोण करतायत? वन तर अंपरने दिला ना. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन.
चला चला सामना सुरू करा लगेच. बघा विराज पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन वाईटने आपण तर अवांतराने खातं उघडलं आहे. विराज बॅटम राऊंड दगड मारा करतोय. हुक केलाय. जेलची शक्यता आहे. बॅटर बाद. नाही तर काही दिवसांनी मला वाटतं गाडी देखील लागेल. खेळाडू बाद झाला की लगेच त्याला घेऊन यायचं, घेऊन जायचं. गडी बाद झाले तब्बल आपण तर 2 गडी बाद झालेत. विराज चांगली गोलंदाजी करतोय. राहुल पाटील आला या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आल्या चेंडूची चाचपणी करतोय. 4थ्या क्रमांक कोलकाते पण पाहू शकता या बेला 2 धावा. कॅच कुणाची होती? राहुलचा झेल होता. कॅच नव्हते वाटतं. एक 1 बाउन्सने आला होता. पण प्रयत्न विराज नाराज झाले का आता विकेट मिळाला सर रनआउटच्या स्वरूपात. ओ जबरदस्त गोल मध्ये भन्नाट वेगाने. या आधीच्या मॅच मध्ये बघितले तर विराजचं एवढं षटक चांगलं राहिलं होतं. पण आता मात्र जबरदस्त स्वतःच्या नावाला साजेल अशी कामगिरी करतोय विराज. कामगिरी करतोय विराट कोहली एक भारतीय संघाचा आणि हा विराज मुंडे या आगासांचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. ओ बॅकपट जाऊन कट करत होता. डॉट चेंडूची समाप्ती. एक वाजवी षटक संपलंय. या षटकात त्याने 2 बॅटर बाद केले. धावा दिल्या फक्त आणि फक्त 2. विराटची गोलंदाजी आवडली. एकदा टाळ्या होऊन देत. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लवकर लाव. जेणेकरून वेळ जाणार नाही. वेळ फार कमी आहे. चला चला 4 वाजले. चला लवकर जरा. विनायक करण चला जरा लवकर. विराज अनिकेत आता प्रत्येकाचं नाव घ्यायला लावू नका. विनायक चला चला लवकर जरा. नाही विनायक काय एवढी बातचीत करतात विराज बरोबर. विनायकने काय मग षटक हाताळलं. ड्रेसकोट जबरदस्त बघायला मिळतो. ब्ल्यू कलर. ओमकार पाटील आले गोलंदाजी मार्कवर. नाही तर प्रत्येकाच्या हातामध्ये जो गोलंदाजी करतो तो इनर काढला जातो. एकच इनर ठेवतात हातामध्ये. साकेला राहुल पाटील आपण पाहू शकता. राहुलला एक जिदान मिळाला मगाशी रनआउटच्या स्वरूपात. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण तर पहिलं संघाचा दुसरा टेकवणार आहे. हो बॅकपट गेल्या. कट केला. यावेळेला जाणून बुजून शॉट खेळले आहेत. चेंडू चालला यावेळेला आपण तर तळब्यान सीमा रेषापार. चौकार. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषापार. षटकार. जयच्या बार मधून षटकार आलाय. ओमकार एक जीवदान देखील मिळाला राहुलला. नाही क्रिकेटमध्ये जीवदान फार मागात पडतात. ओमकार तो जयेश राईट आर्म राऊंड द मारा करतोय. ओ वाईड यॉर्करचा वापर केला. परफेक्ट यॉर्कर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले. वाईड यॉर्कर आपण आता यॉर्कर हे चेंडू तुम्हाला ना सन्मान द्यावाच लागतो. नाही तर सोडून तरी द्यावं लागतं. सोडलेत तर यॉर्कर चेंडू आपण क्लीन बोल्ड देखील. पण हा वाईड यॉर्करचा वापर केला होता. डॉट चेंडूची समाप्ती. हळूहळू बघा वडाच्या झाडाखाली तर पब्लिक वाढत चालली आहे. राज्य 11चे धडाकेबाद फलंदाज मयूर काय खेळ केलाच. लाज जवाब खेळ. स्विच हिटच्या माध्यमातून फटके मारले. मयूरला माहिती आहे आता गावाचा संघ खेळणारे त्याला चेअरअप करणं फार गरजेचं आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. याला 15 धावा
अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 15 आले आहेत. इथून 12 चेंडूमध्ये किती येतात पाहायचं आहे. विनायक आलाय. ज्या विनायकने शेवट तशा खूप चांगलं हाताळलं होतं मगाशी. या आधीच्या मॅचमध्ये स्ट्राईक केला बॅटर आपण राहुल पाटीलला पाहू शकता. राहुल पाटीलला जीवदान मिळालंय. तो जीवदानाचा आता किती फायदा घेतो पाहायचा आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण आपण मिड विकेटला वाईश लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट कव्हर एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विनायक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. खूप लांब गोल केलाय चेंडूला. षटकार नाही. झेल मगाशी सोडलाय कोणाचा. विनोद पाटील आपण मगाशीच म्हटलं होतं की राहुल पाटीलचा झेल सोडलाय ना ती किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आणि आता 6 धाव्यांनी धावसंख्या पुढे सरकार 21 धावा. थँक्यू डीजे अशोक. अशोक पाटील म्हणले तर बऱ्याच जणांना त्यांचं अंगार असे शारे देखील निर्माण होतात का त्यांनी दंशत केली तेवढी. लाल्या 21 धावा. विनायक तो राहुल हो उंच गेलाय. लांब देखील आला. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून सरळ आपल्या व्यासपीठावर आला. षटकार नाही. कॅच सोडली त्याची किंमत मोजतोय आता ओमसाई अगासन संघ. 2 षटकार आलेत राहुलच्या. आपण तर जर तुम्ही झेल सोडाल ना तर स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड माराल. राईट आर्म ओव्हर द गट. पूलचा फटका. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 31. धावांचा वेग वाढला. आता धावा थांबल्या होत्या त्या धावा आल्यात. आतापर्यंत आपण धावा झालेल्या आपण तर 2 षटकामध्ये 15 पण आता इथून 16 धावा आल्या आहेत. 31 झाले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. विनायक पुणेदा गोलंदाजी मार्कवर. साकला राहुल पाटील ज्याचा झेल सुटलाय तो आता आक्रमण पवित्रा घेतलाय. त्याने खूप ताकदीने प्रहार करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला. वेट अँड वॉच क्रिकेट पाठवलंय सरळ वाईड ईस्ट लॉंग ऑन सी मार्शा बार. षटकार विराजनी आपण तर ओमकारने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल सोडला. तो महागात पडतोय. धावसंख्या 37. विनायकची खराब गोलंदाजी बरं. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू तो वारंवार टाकतोय. आणि राहुल सारख्या जर बॅटरला तुम्ही शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकाल ना तर विनोद ते तुम्हाला बाहेरूनच आणावे लागतील मैदानाच्या. एंड बदललाय. फरक पडतो का पाहायचं काय. विनायक तो राहुल पाटील. अजून एक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. चेंडूला पाठवलं यावेळेला आपण बेहतर सीमारच्या पार. षटकार अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. चला दातिवलीचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. जनमन दातिवली संघ देखील दाखल झाला. बघा विनीत मडवी बघा किती खुश आहेत. नाही पण जबरदस्त गोलंदाजी करतो. शांततेत देतो आणि ज्याला त्याला जे करायचं तेच करून जातो. तो जबरदस्त गोलंदाजी करतो. अचूकता भेदकता विविधता बघायला मिळते विनीतच्या माध्यमातून. 43 स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर अनिकेत. हो उडवलाय. उंच गेलाय. लांब गेलाय.
चेंडू गेलाय सीमारच्या पार, षटकार. जयेश देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. आता देऊ देऊ. जयेश देखील आक्रमक बॅटिंग करतो. अनिकेत लेफ्ट राऊंड कडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हा देखील पाठवून दिला यावेळेला, पण तर बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधून चौकार धावसंख्या दाखल करते 53. दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. विनोद पाटील 2 षटकात 15, पण त्यानंतर एका षटकात झाले 28 आणि आता देखील धावा येत आहेत. धावा थांबायचं नावच घेत नाही. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. गोलंदाजी खराब, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. तर राहुल, आपण माहिती आहे जयेशला देखील माहिती आहे राहुल सारखा बॅटर जर आहे आपल्या जवळ खेळपट्टीवर उभा, तर आपण पण बैती गंगामध्ये हात धुवून घ्यायचंय. पहिल्या षटकात आम्ही त्याला शैनाईच म्हणतो कधी पण. 53 धावा. चला, बॉल आलाय का? नाही तर दुसरा बॉल द्या मग. काय बॅटिंग केली जाते बघा ना, लाजवाब बॅटिंग. जयेश देखील खूप चांगली बॅटिंग. अनिकेतने एंड बदलला आता. एंड बदलला आता. अनिकेत तू जयेश. ओ पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला विनायक. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. तर धावसंख्या दाखल करते 55 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अनिकेत लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. शेवटच्या पुढचा चेंडू. हा चेंडू हवेत गेला का? गेलाय सीमारेषा पार. धावसंख्या 61. अनिकेतने पुन्हा एकदा एंड बदललाय. फरक पडत नाही एंड बदलला तरी जयेशला. अजून एक उंच गेलाय, पायचा झेलची शक्यता आहे. ओमकारालयात बॅटर बाद. आपण पाहू शकता वेळेला आदित्य पाटील. चेंडू बाकेत अजूनही आपण वेळे तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 61 धावसंख्या. 3 गडी बाद झाल्यात. जो संघ जिंकेल तो जनमन दातेली संघावर फाईट बॅक करेल. अनिकेत तो आदित्य. ओ सुरेख गोलंदाजी, बॅटर बाद. विनोद पाटील जर विचार केला तर 2 षटकामध्ये 15 धावा होत्या, पण नंतरच्या 2 षटकात 46 धावा आल्या. जबरदस्त आपण तर क्रिकेट बघायला मिळालं. काय बॅटिंग केली. राहुलचा जो झेल सोडला ना, तो फार मागात पडला. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 4 षटकांचा खेळ संपलाय. 61 आणि 62 धावांचं लक्ष असणार. इथून 62 धावा करायच्या आहेत 4 षटकामध्ये. 15.5 असताना धावा होतील, पण त्यासाठी चांगली बॅटिंग करायला, खास करून नेल्सन करणला बॅटिंग करायला लागणार आहे, विराजला बॅटिंग करावी लागणार आहे, विनायकला बॅटिंग करावी लागणार आहे. पण हे तर जरदरच्या गोष्टी आहे. पण इथून कोण सामना जिंकतो, कोण आपण तर दुसऱ्या फेरीत जातो, कोण या स्पर्धेतून बाहेर जातोय, हे सर्व काही जाणण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद. डीजे
मैदानावरती सामना सुरू आहे. स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती 11 गावदेवी दहिसर वर्सेस युविका 11 ओमसे आगासन. एका बाजूला आपण बघतोय पुरस्कर्ते आहेत आगासन संघाचे कुणाल पाटील, दुसऱ्या बाजूला शुभम शेलार. तर शुभम शेलार वर्सेस मॅच कुणाल पाटील मध्ये आपण बघतोय आगासन वर्सेस दहिसर. 62 धावा करायचे. अभय पाटील माताडी यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत आहे. लक्ष फार मोठं या ठिकाणी चेस करायचे 4 ओव्हरमध्ये. त्यामागचं कारण आहे राहुल पाटीलला दिलेलं जीवनदान आणि त्यानंतर त्याने केलेलं आक्रमण. त्याच्या बॅटमधून 4 षटकार आपण बघितले आणि झेल किती महत्त्वाचा होता. ओमकारने तो ड्रॉप केला आणि त्यामुळे आता 62 धावा चेस करायचे आहेत. 15.50 या धावांच्या आवश्यक गतीने ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे. निल्सन मडवी आणि करण बेडेकर ही ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेली आहे. बघूया समोर दहिसर संघाचा गोलंदाजीचा तोफखाना आपण बघतायत. बॉलिंग मार्ग तयार सुमित भोईर. या विभागात अनेकांना मैदानाचा प्रश्न भेडसावतोय. मग आगासन असेल, दातिवली असेल, माताडी असेल, बेतवडे असेल. उसरगरला स्वतःचं हक्काचं मैदान आहे, पण ही जी काही गाव आहेत का तर त्यांना मैदानच नाही आहे. आणि हे एकमेव मैदान जे कित्येक वर्षापासून त्याच्यावरती आपण बघतो की स्पर्धांचं आयोजन करण्यात येते, ते देखील काही दिवसात अंडर कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसेल. हो, या मॅचकडे मॅच सुरू होते. 62 करायचे. स्ट्राईकला करणला आपण बघतोय. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने झेल टिपला गेलाय. या फटक्याने मात्र इथून घात केलाय आणि पहिला गडी बाद होतोय. जागेवरती थांबले, अजिबात हालायला इथे संधी नव्हती आणि खरं तर चेंडू थेट त्यांच्या हातात गेलाय आणि क्षेत्ररक्षक होते आदेश पाटील. आदेशला कुठल्याही प्रकारे हालचाल करायची गरज भासली नाही फारशी आणि पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय सुमितने युविका 11 ओमसे आगासन या संघाला. न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय विनायक मुंडे, दुसऱ्या बाजूला निल्सन मडवी आहेत. बॉलिंग मार्कवर सुमित. यश मिळालं मोठं पहिल्याच बॉलवरती, त्यामुळे जरूर आत्मविश्वास मनामध्ये वाढला असेल. हो, बॅटचा स्विंग जबरदस्त होता पण संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी आपण बघतोय. टार्गेट एकूण 62 धावांचे आणि त्यामुळे तैसा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो. पण 4 ओव्हरमध्ये हे मॅच जिंकायचे. 15.5ची धावगती राखायची प्रति ओव्हर मागे. बघूया दीपेश मुंडे थोडे चिंतेमध्ये आहेत, पण बघूया. करण बाद झालाय, थोडंसं दडपण आलंय कारण करण एक जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज, तो बाद झाल्या कारणाने थोडंसं प्रेशर आलाय. पण बघूया विनायक मुंडे हा प्रेशर ट्रान्सफर करतायत का दहिसरवरती. पुन्हा एकदा बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी स्टाईलमध्ये बॅटिंग करतायत. चेंडू बॅटचा कुठलाही संपर्क होताना दिसत नाहीये. दोन्ही चेंडू सेम लेंथवरती लाईनवरती आपण बघतायत आणि दोन्ही वेळा तोच प्रयत्न झालाय. हे दोन्ही बॉल डॉट. सुमित पुन्हा एकदा यार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेट झोन मध्ये. फिल्डर फार वेगाने येत आहे. आले फंबल. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतील आणि या 2 धावेने अकाउंट ओपन होते युविका 11 ओमसे आगासन संघाचा. केवळ 2 धावा 4 चेंडूमध्ये या 2 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजी अप्रतिम आपण बघतायत. नुसता वेग नाही त्याच्याकडे, आपण बघितलं त्याच्याकडे ॲक्युरेसी देखील आहे
आणि त्यामुळे तो बऱ्याचदा आपण बघतो की यशस्वी होताना आपण त्याला बघितलेले नियंत्रण गोलंदाजाकडे असायला हवं. जसं फलंदाजाकडे बॅटिंग करताना नियंत्रण कंट्रोल फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी, कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपण बघतोय. उचललाय, फायनली कनेक्ट झालाय, गेला बाहेर, येतील धावा 6. वा, हा षटकार फार लांब पल्ल्याचा होता आणि यावेळेस कनेक्ट झालाय. थ्रू द कव्हर, इनफिल्डच्या वरून खेळलेले आहेत, फिल्डर धावतायत, चेंडू त्या ठिकाणी अडवला जाईल. या 2 धावा येत आहेत, तिसऱ्या धावेसाठी नकार दिलाय आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपकावधी जाऊन पोहोचली. ती आपण बघतोय 10 धावा. प्रति ओव्हर मागे 15.5ची गरज होती, इथे 5.5 ची खरी जी आवश्यक गती होती ती कमी झाली आहे आणि इथून विजयासाठी आता आम्हाला सांगतात की 52 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी. तयार होतोय निल्सन, प्रथमच स्ट्रायकिंग इनला येतोय. पूर्ण ओव्हरमध्ये पहिला तो स्ट्राईकला आलाच नाही, पण आता स्ट्राईक मिळालेली आहे. बॉलिंग मार्गवर तयार आदित्य. आदित्य टू निल्सन. उठवलाय चेंडू, उडवलाय, गेलाय लॉंग ऑफला. तर बॅट आम्हाला वाटलं की चेंडू ऑन साईडला येतोय, पण इथून मात्र आणखीन एक धक्का दिलाय. फलंदाज आदित्यने आल्या ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती सुमितने धक्का दिला होता करणच्या रूपाने, इथे मात्र झेल टिपलेला क्षेत्ररक्षक सुमितने झेल टिपलाय. यावेळेस आदित्य गोलंदाजी करत होते मैदानावरती. हा धक्का लागतोय, दुसरा दोन्ही ओपनर डगआउटमध्ये आणि चिंता आता मात्र वाढलेली आहे. ओमसे आगासन 15.5ची धावगती राखायची. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 10 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात विकेटने झालेली आहे. त्यामुळे थोडासा प्रेशर आगासनमध्ये जरूर असेल, पण दैसा संघाला पराभूत करायचा असेल तर या गोलंदाजीला उधळून लावावं लागेल. या गोलंदाजी विरुद्ध अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आणि देवांश विकी पाटील यांचं आगमन झालंय. देवांश नक्कीच आज सुट्टी घेतली आहे बहुतेक. एक्झाम आता होणार आहेत लवकरच, पण मुलांना क्रिकेट हा विषय प्रत्येकाच्या मनाला आवडणार आहे. काल उंबारेच्या नाईटमध्ये भरपूर लहान मुलांची जत्रा भरली होती. चेअरअप करत होते पण निराश झाले सगळे. होतं असं क्रिकेटमध्ये होतं. तर बॉलिंग मार्गवर तयार आदित्य. स्टार्किंग इनला बॅटर आपण बघता येता विराजचा स्ट्रोक बॅटची एज घेऊन गेलाय शॉर्ट पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी महेंद्र आहेत, अत्यंत अनुभवी हातामध्ये चेंडू गेलाय. भरपूर वर्ष खेळतात आणि स्वतःकडे ओपनिंगला येण्याची कुवत आहे, अनुभव आहे. पण अशा पद्धतीने आपण बघतो की काही असे सिनियर खेळाडू आहेत जे आपल्या टीमला नेहमीच मोटिवेट करतात आणि टीम चांगलं खेळावी म्हणून स्वतःला त्यांनी मागे ठेवलं आहे. त्यामध्ये असे अनेक नाव आहेत. भरत पाटील शेडोनचे जे आजही चांगलं क्रिकेट खेळत आहेत, पण तरीसुद्धा आपल्या तरुण खेळाडूंना नेहमीच प्रमोट करत असतात. इथे आपण महेंद्र यांना बघतोय. असे कित्येक खेळाडू आहेत जे नवीन खेळाडू घडावे म्हणून स्वतःच्या बॅटिंगचा त्याग केला आहे, बॉलिंगचाही त्याग करणारे खेळाडू आहेत. सिद्धू पाटीलचाही खरं तर या ठिकाणी स्मरण होतं. सिद्धूनेही
स्वतःची इतकी जबरदस्त बॉलिंग असतानाही यंग टॅलेंटवरती विश्वास दाखवला, पण कधी कधी तोही मैदानावरती उतरतोय. त्याच्याकडेही चांगला लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक आहे. आणि वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर आपण उगाच म्हणत नाही. पुन्हा एकदा एकच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही एका स्ट्रोकवरती जास्त काळ धावा नाही करू शकत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फटके खेळावे लागतील, चेंडूची मेरिट बघावी लागेल, त्यावरती तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. ऑनसाईडला खेळणं तुम्हाला पसंत जरूर आहे, पण चेंडू जर तुमच्या रडारमध्ये नाही आला तर मग तो मिडल तुम्हाला होणार नाही. त्यामुळे ऑफसाईडही तुम्ही खेळू शकता, ड्राईव्हही करू शकता, वेगवेगळे फटके आहेत. पण इथे माहिती आहे प्रेशर आहे, रिक्वायर्ड रन रेट वाढलेले आहे. पुन्हा एकदा यावेळेस माझं शॉर्ट ऑफ लेंथ पाठवलाय मागे लॉंग लेगला. 4 धावा विनायकला, 4 धावा युविका 11 अगासन या संघाला. विजयासाठी या ठिकाणी 46 धावांची करते आणि 46 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. 14 चेंडू 46 धावा. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहेत, थोडस फंबल आणि 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघता ती म्हणजे एकूण 18 धावा. टार्गेट एकूण 62 धावांचं आहे. 44 धावा करायच्या आहेत 13 चेंडूमध्ये. भरपूर लांब आहे विजयापासून संघ त्या ठिकाणी आघासन. चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. 8 चेंडूचा आपण विचार केला तर फेस केले विनायकने तब्बल 4 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. तर धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या अंती आपण बघतायत एकूण झालेली आहे ती म्हणजे 18 धावा आणि अजूनही 44 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत. म्हणजे रिक्वायर्डेड 22 आलेला आहे आणि हा रिक्वायर्ड 100 अगेन्स्ट मेंटेन ठेवणं इतकं सोपं काम नसेल. कारण महेंद्रला माहिती आहे कुठल्या क्षणाला कुठला गोलंदाज वापरायचा आहे, कुठल्या क्षणाला गोलंदाज बदलायचा आहे. आणि त्यामुळे शेवटची 2 षटकं तर कुणाकडे सोपवणार. पहिली 2 षटकामध्ये आपण बघितलं आदित्य आणि सुमितने दोघांनी मिळून 18 धावा खर्च केल्यात आणि दोघांचा इकॉनॉमी खूप चांगला राहिला आहे. बॉलिंग मार्कवर राहुल पाटील तयार होत आहेत. बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहुलचं राहिलं आहे. टोटल किती आहेत आम्हाला 22 सांगतील टॅली करून किती रन केले होते राहुलने. 34 धावा केल्या होत्या आणि बघा तैसरचे 12th मॅन यांनी बरोबर काउंट केलेले. आमचे स्कोर थोडेसे मागे होते, त्यांचं लक्ष नव्हतं, ती काउंटिंग राहिली होती. 11 बॉलमध्ये 34. 309च्या स्ट्राईक रेटने या धावा आल्या होत्या. ऑन साइडला चेंडू आला ग्राउंड चेंडू मिड विकेटला. तिथे थोडंसं पंबाल पण लगेच चेंडू उचललाय, थ्रो केलाय, फलंदाज होतील बाद. धक्का लागलाय मैदानावरती विनायकच्या रूपाने. हा 3रा. प्रयत्न चेंडू गेलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनला आदित्य आले होते, थोडस फंबल झालंय. बॅकअप देत आहे त्या ठिकाणी आदेश. आणि या दरम्यान आपण बघतोय धावा आलेली आहेत त्या एकूण 2. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती 21.
शॉट ऑफ लेन उडवलाय पाठवलाय हाफ ट्रॅकर वरती चिटकवलाय 6 धावांचा स्टिकर सिक्सर. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी राहुल. हो आणखीन एक तडाका गॅप मध्ये आहे चेंडू त्या ठिकाणी गेला सीमा पार धावा मिळते 4. एकतीस धावा झाल्यात अजून 31 ची गरज आहे पण 31 धावा करण्यासाठी तब्बल चेंडू घेण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि उर्वरित 31 करण्यासाठी 8 चेंडू वापरायचे आहेत. तर धनंजय पाटील साहेब मातडी गावचे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ माताडी आयोजित स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक मध्ये. अपील पंचाने स्वीकारलंय फलंदाज बाद. उजव्या बाजूला बघा काका आलेले आहेत. काकांनी बैलगाडा शर्यतीचं टी शर्ट घातलेलं आहे. शर्यतीची प्रचंड क्रेज आहे आणि जुने खेळाडू आहेत पुराणा चावल दिसत आहेत. हा चेंडू आपण बघताय डॉट भरपूर अड्डे बघितलेले आहेत अनुभव प्रचंड दिसतोय आणि बैलगाडा शर्यत यूट्यूब आल्यापासून भरपूर क्रेज वाढलेली आहे. पाहू पडेल कित्येक वर्ष बंदी त्या ठिकाणी टाकण्यात आली होती. ती बंदी उठवण्यासाठी अनेकांनी आंदोलन केलं. संदीप माळी जे अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष आहेत रायगड ठाणे पालघर या तिन्ही जिल्ह्यांचं जे नेतृत्व करतायत. पंढरी शेठ फडके यांची आठवण निरंतर आपल्या हृदयात राहील. या व्यक्तीने या क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली. बेतवडे गावचे SK पाटील यांना कोण विसरेल ज्यांनी भरपूर वर्ष या क्षेत्रामध्ये काळ गाजवला. SK पाटील यांच्या अनंत आठवणी अनेकांच्या हृदयात आहेत. हो बॉडी लाईन चेंडू अंपायर सांगतायत हा नो बॉल आहे. अत्यंत घातक चेंडू नो बॉल कॉल. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी बघतो आपण जयेश भोईरला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 39. अजूनही विजयासाठी या ठिकाणी हव्यात 29 धावा. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी जयेश भोईर. स्टॅकिंग इनला बॅटर सिद्धेश ओव्हर द विकेट. हो खाली राहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतोय डॉट.
Oh, superb cover drive, cracking cover drive, excellent drive, चौकार. बॉलिंग मार्क पर तयार जयेश. ओ चेंडू लॉफ्ट केलाय फिल्डर त्या ठिकाणी आहेत राहुल. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे स्वर्गीय धनंजय स्मृती 11 गावदेवी दहिसरने. आणि हा संघ पोहोचल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी या मॅन ऑफ द मॅच कोण आहेत आम्हाला ही माहिती देतील. बघा 4:30 झाले आहेत. योगेश पाटील म्हणाले की 4:15 पर्यंत मॅच संपायला पाहिजे होती पण शेवटपर्यंत ही मॅच गेली आणि त्यामुळे उशीर झालाय. या दोन्ही संघनायकांनी त्वरित या. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा राहुल पाटील ज्याने एका षटकात धावा खर्च केल्या 13 विकेट आणि 11 चेंडूमध्ये 34 केल्यात. राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी देखील दोन्ही कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे प्लीज. बघा सूर्य अस्ताला झाला 4:30 झाले. 2 मॅच कव्हर करायचे आहेत. आमचे दोन्ही अंपायर प्रचंड मेहनत करत असताना एक मलंगड विभागातील वसार गावचे जगदीश दूधकर, दुसऱ्या बाजूला आपल्या अगदी या मैदानाच्या जवळपासचे गाव इथून पुढे गेल्यानंतर संदपला बिलॉंग करणारे शशांक पाटील, त्याचबरोबर नितीन पाटील देखील म्हणून त्यांना संबोधलं जातं. आणि एका व्यक्तीची 2 नाव आहेत आणि पेटनेम बाळा आहे. गावात त्यांना बाळा म्हणतात. आणि जेव्हाही पोलिओचे डोस देण्यात येतात तेव्हा गावातले जे जे बाळ आहेत त्या सगळ्यांना ते देण्यात येतात असं. आणि आमचे बाळू देखील बाळाचे अजून पण. काय बाळू पाटील या टॉससाठी या. संघनायक आल्यात विनीत त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच राहुल आपण देखील यायचे. दहिसरचे कॅप्टन सुमित आलेले आहेत. आणि टॉससाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी भगवान पाटील यांना विनंती करेन. आदरणीय भगवान पाटील जे आमचे पाठीराखे आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मैदान आम्हाला उपलब्ध आहेत. या मैदानाला आपण सप्रा मैदान म्हणायचो पण आज त्यांच्या नावाने क्रीडांगण आहे भगवान पाटील क्रीडांगण. कोणी जिंकलं टॉस? दहिसरने. डिसिजन काय असणार आहे बघूया सांगतायत. लगेच अंमलबजावणी करा. बिलकुल रेस्ट मिळणार नाही. मला माहिती आता तुम्ही खेळलात पण वेळ नाहीये. बॅटिंग करणार आहे. चला दातिवली मैदानामध्ये उतरा. फिल्डिंग आहे. राहुलला आपण